इयत्ता 8वी विषय भूगोल पाठ दुसरा पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय प्रश्न पहिला आहे अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा. अ भूकवचाचे हे दोन थर आहेत. एक बाह्य व अंतर कवच, 2 खंडीय व महासागरीय कवच, 3 भूपृष्ठ व महासागरीय कवच, 4 प्रावरण व गाभा. उत्तर पर्याय क्रमांक 2 खंडीय व महासागरीय कवच. आ प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो? पर्याय सिलिका, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, लोह. उत्तर पर्याय क्रमांक 2 मॅग्नेशियम. ई पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिजद्रव्ये आढळतात? पर्याय 1 लोह मॅग्नेशियम, 2 मॅग्नेशियम निकेल, 3 ॲल्युमिनियम लोह, 4 लोह निकेल. उत्तर पर्याय क्रमांक 4 लोह निकेल. ई अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे? 1 वायुरूप, 2 घनरूप, 3 द्रवरूप, 4 अर्धघनरूप. उत्तर पर्याय क्रमांक 2 घनरूप. उ बाह्य गाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे? लोह, सोने, हायड्रोजन, ऑक्सिजन. पर्याय क्रमांक 1 लोह. उ आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? पर्याय प्रावरण, गाभा, भूकवच, खंडीय कवच. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूकवच. ए कोणत्या भूकंपलहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात? पर्याय प्राथमिक लहरी, द्वितीय लहरी, पृष्ठीय लहरी, सागरी लहरी. उत्तर प्राथमिक लहरी. प्रश्न दुसरा आहे चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा. अ पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता सारखी नाही. उत्तर बरोबर. आ पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे. उत्तर चूक. दुरुस्ती पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा प्रामुख्याने लोह व निकेल पासून बनलेला आहे. ई बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही. उत्तर बरोबर. ई खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे. उत्तर चूक. दुरुस्ती खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम यांचे बनले आहे. प्रश्न तिसरा उत्तरे लिहा. अ भूकवचाचे दोन भाग कोणते? त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय? उत्तर भूकवचाचे दोन भाग आहेत. 1 खंडीय कवच, 2 महासागरीय कवच. या वर्गीकरणाचा आधार त्यांच्या रचनेतील घटक, घनता व जाडी हा आहे. खंडीय कवच सिलिका व ॲल्युमिनियम पासून बनलेले असते तर महासागरीय कवच सिलिका व मॅग्नेशियम पासून बनलेले असते. आ प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात? उत्तर प्रावरणाचा उच्च भाग जास्त प्रवाही व अर्धद्रव स्वरूपाचा असतो. याच भागात शिलारस कोठी आढळतात व ज्वालामुखीचा लावारस येथून बाहेर पडतो. त्यामुळे हा भाग कमी कठीण असल्याने प्रावरणाला दुर्बलावरण असे म्हणतात. ई पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे, स्पष्ट करा. उत्तर बाह्य गाभ्यात द्रवरूप लोहाचे ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्यासारखी गती मिळते. त्यामुळे विद्युत प्रवाह निर्माण होऊन चुंबकीय क्षेत्र तयार होते. या चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीभोवती चुंबकावरण निर्माण झाले आहे. प्रश्न चौथा सुबक आकृत्या काढून नावे द्या. अ पृथ्वीचे अंतरंग. आकृती. आ चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त. या पद्धतीने. प्रश्न 5वा आहे भौगोलिक कारणे लिहा. अ पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो. उत्तर पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांचे तापमान, घनता, दाब व पदार्थांची रचना वेगवेगळी आहे. त्यामुळे भूकवच, प्रावरण व गाभा असे वेगवेगळे भाग निर्माण झाले आहेत.
आ. मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे. उत्तर. जास्त घनतेची मूलद्रव्ये पृथ्वीच्या केंद्राकडे आढळतात, तर कमी घनतेची मूलद्रव्ये वरच्या थरांत आढळतात. त्यामुळे लोह, निकेल, गाभ्यात तर सिलिका, ॲल्युमिनियम भूकवचात आढळतात. ई. प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. उत्तर. प्रावरणातील भाग अर्धद्रव व प्रवाही असल्याने तेथे अंतर्गत हालचाली घडतात. याच भागात शिलारस कोठी असल्यामुळे भूकंप व ज्वालामुखीच्या प्रक्रिया निर्माण होतात. ई. भूपृष्ठापेक्षा सागर पृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते. उत्तर. महासागरीय कवचाची जाडी कमी असते, तर खंडीय कवच अधिक जाड असते. त्यामुळे सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते. उ. चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. उत्तर. पृथ्वीभोवती असलेले चुंबकावरण सूर्याकडून येणाऱ्या सौर वातांपासून पृथ्वीचे संरक्षण करते. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरण व जीवसृष्टी सुरक्षित राहते.